टुडे इज आवर फर्स्ट सेशन. आपल्या फर्स्ट सेशन मध्ये आपण लर्न करणार आहोत फेज 1, ज्याला आपण म्हणूया बेसिक. या बेसिक मध्ये बरेचसे टॉपिक आहेत, ज्यात मी आज तुमचे 5 टॉपिक कव्हर करणार आहे. तर चला आपण हे 5 टॉपिक जे आहेत ते तुमचे कव्हर करण्यासाठी सुरुवात करूया. कधीही कुठलाही एखादा पॉइंट जर का आपण लर्न करणार असो तर त्याच्या बेस पासून जाणं गरजेचं असतं. एखादं ज्यावेळेस सुद्धा आपल्याला इंग्लिश स्पीकिंग मध्ये सेंटेन्स आपण बोलतो किंवा वाक्य बोलायचं असेल तर त्याच्या बेसला जाणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं, कुठल्याही सेंटेन्सच्या किंवा कुठल्याही वाक्याच्या बेसला काय बरं येतं? जसं एखादी भिंत असेल तर त्या भिंती तयार करण्यासाठी किंवा ती भिंत तयार करण्यासाठी बेस तिचा काय असतो? ब्रिक म्हणजे विटा. विटा जेव्हा एकमेकांवर एक ठेवल्या जातात त्यावेळेस तर भिंत तयार होते. जस्ट लाईक दॅट ज्यावेळेस सुद्धा वर्ड्स अरेंज केले जातात त्यावेळेस तर सेंटेन्स तयार होतं. म्हणजेच आपल्या सगळ्यांचा बेस कोण आहे? वर्ड्स. मग चला आपण वर्ड्स पासून स्टार्ट करूया. मग आता वर्ड्स पासून स्टार्ट करताना पहिला टॉपिक जो पण घेतलेला आहे तो बेसला घेतलेला आहे. मग सगळ्यात पहिले कॉमन बेसिक वर्ड्स कुठले? अरे आपण सगळ्यांनी खूप लहानपणापासून अगदी आपण आपल्या आजूबाजूच्या लहान मुलांना सुद्धा शिकवताना पहिल्यांदा काय शिकवतो? तर बॉडी पार्ट शिकवतो. कुठले वर्ड्स शिकवतो? नाउन. एकमेकांचे नाव जर सोडले तर सर्वात पहिल्यांदा बाळाला स्वतःच्या बॉडीच्या पार्टची ओळख करून दिली जाते. आई म्हणते हे डोळे आहेत, हात आहे, कान आहे, याला काय म्हणायचं? नाक. तुझे पाय दाखव, तुझे केस दाखव. म्हणजे आपण लहान बाळाला आपले बॉडी पार्टची ओळख पहिल्यांदा करून देतो. सेम तसंच इंग्लिश या लँग्वेज मध्ये आपण सर्वात पहिल्यांदा आपल्या ह्युमन बॉडी पार्ट्स पासून म्हणजे आपल्या बॉडी पार्ट्स पासून सुरुवात करूया. आता त्यातले काही हार्ड वर्ड्स आहेत ते मी तुम्हाला सांगेन. बाकी नॉर्मल वर्ड्स जे असतात जसं की आईज, नोज, लिप्स, चिक, हेड, हँड, ॲबडॉमिन, चेस्ट, फीट, टो, या तर बेसिक गोष्टी माहिती आहेत. पण आपल्या बॉडी पार्ट्स मध्ये असे सुद्धा काही वर्ड्स आहेत जे वर्ड्स नवीन आहेत. मे बी ते तुम्ही पहिल्यांदा ऐकले असतील, पण हे सगळे वर्ड्स ऍटलिस्ट मिनिमम 68 to 100 आहेत. आणि हे 68 to 100 वर्ड्स तुम्ही बाय हार्ट करणे म्हणजे पाठांतर करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, कुठलीही लँग्वेज बोलण्यासाठी त्या लँग्वेज मधले वर्ड्स आपले सगळे येत असणे गरजेचं आहे. समज जसं तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल काय बोलायचं असेल त्यावेळेस त्या गोष्टीला काय म्हणतात हे माहित असणं गरजेचं आहे. म्हणून इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये मेन बेस पॉइंट म्हणजे तुमची व्होकॅब्युलरी किंवा तुमचे वर्ड्स. जेवढे जास्त डिक्शनरीतले वर्ड्स तुमचे बाय हार्ट होतील, पाठ होतील, ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर चला आता आपण स्टार्ट करूया याच्यातले हार्ड वर्ड्स. ओके, आता सगळ्यांनी हार्ड वर्ड्स जे पण आहेत ते बघूया. सर्वात पहिला हार्ड वर्ड्स ते म्हणजेच काय? स्कल. तुम्हाला माहिती आहे स्कल म्हणजे काय? येस, स्कल म्हणजे कवटी. आता एखाद्या सपोज तुम्हाला स्कल बाबतीत किंवा हेड बाबतीत बोलायचं असेल तर मग तुम्ही कोणता वर्ड यूज करा? स्कल. असंच भरपूर सारे वर्ड्स आहेत. नॉर्मल जर आपण आपल्या डोळ्या बाबतीत बोलायला गेलो तर डोळ्याची जी पण पापणी आहे तिला काय म्हणतात? आय लीड. एकदम बेसिक आहे. डोळा, लीडचा अर्थ झाकण, डोळ्याचं झाकण, आय लीड. भुवयाला काय म्हणतात? भरपूर जण तुम्ही सांगू शकाल आय ब्रो. त्यानंतर पापणीचे जे केस असतात त्याला काय म्हणतात? आय लॅश. हे खूप कॉमन थिंग्स झाले. डोळा जो आतला आहे की ज्याला आपण बुबुळ म्हणतो मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? आय बॉल. आणि जे डोळ्याचं होल आहे त्याला काय बरं म्हणत असतील? प्युपिल. ओके, तर अशा खूप बेसिक थिंग्स आहेत ज्या आपण आईज बाबतीत पाहिलं. पण जर आपण आपल्या बॉडीच्या इंटरनल पार्ट्स मधलं पाहायला गेलो तर जसं की ज्याच्यातून आपण रेस्पायर करतो त्याला म्हणतात विंड पाईप. हवा यायची जायची पाईप, विंड पाईप. सेकंड थिंग गुलेट. आता जी पण आपली अन्ननलिका आहे, जे आपण अन्न खातो, जे आपल्या माउथ पासून ते एंड पर्यंत थ्रू आउट आपल्या बॉडीमध्ये पसरलेली जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनला म्हणतात गुलेट. जर का आपण सायंटिफिक वर्ड्स मध्ये पाहायला गेलो तर त्याला म्हणतात ॲलिमेंटरी कॅनाल. पण हे एक बायोलॉजिकल वर्ड आहे किंवा हेल्थ केअर सेंटर मधला वर्ड आहे. पण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला गुलेट, GULLET हा वर्ड यूज करू शकतो. यासोबतच हार्ट आहे, लंग्स आहे, स्टमक आहे, लिव्हर आहे. हे वर्ड्स तुम्ही सगळ्यांनी भरपूर वेळा ऐकले असतील, ज्यामध्ये इंटेस्टाईन येते, किडनी येते. यासोबतच ब्लॅडर म्हणजे युरिनरी ब्लॅडर, असे भरपूर इंटरनल पार्ट्स येतात. पण मोस्ट ऑफ आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण एवढ्या इंटरनल पार्ट बद्दल कधी लर्न करत नाही.
पण आपण बाकीच्या पार्ट्स बद्दल सुद्धा बोलतो किंवा आपल्या डेलीच्या कन्व्हर्सेशन मध्ये यूज करतो. जसं की तुम्हाला माहिती आहे कोपरापासून ते आपल्या वरचा जो पार्ट असतो हाताचा त्याला तुम्ही काय बरं म्हणाल? तर याला बोलतात अप्पर आर्म, म्हणजेच कोपरापासून वरचा हात. त्याला सुद्धा फोर आर्म म्हणतात. फोर आर्म म्हणजे पुढचा हात. आपण पुढे करणारा हात कुठला आहे? हा अप्पर आर्म, फोर आर्म. ओके, त्यानंतर मग आपल्या हाताचे फिंगर्स. या फिंगर्सचे जे पण नेम्स आहेत ते तुम्हाला मला कमेंट्स मध्ये सांगायचे. काही बेसिक्स तर भरपूर जण सांगू शकते, ज्यामध्ये याला आपण म्हणतो थंब, याला म्हणतो आपण फोर फिंगर. आता या तिघांना काय म्हणतात हे तुम्ही मला सांगायचं. ओके, हा टास्क आहे. बघूया बरं किती जण व्ह्यूज खरंच सिरियस आहेत अबाउट देअर इंग्लिश स्किल्स. द नेक्स्ट थिंग, आता याच्यामध्ये आपण राईट हँड, लेफ्ट हँड हे तर म्हणतोच, पण हा जो मधला पार्ट आहे याला काय बरं म्हणतात? येस, पॅन. ओके, याशिवाय आपलं जे मनगट आहे, जे आपण वॉच वेअर करतो, घड्याळ घालतो, या पार्टला काय बरं म्हणत असते? वेस्ट. ओके मॅडम, तर आता या बॉडी पार्ट सोबतच अजून पण खूप इम्पॉर्टंट पॉइंट येतो, जिथे आपण म्हणतो वॉच आपण वेअर करतो, त्याला म्हणतात रिस्ट. WRIST, रिस्ट. सोबतच आपण आपल्या कपाळाला काय म्हणतो? फोरहेड, नेक, थ्रोट म्हणजे घसा. ओके, त्यानंतर रिब्स. रिब्स म्हणजे काय? बरकड्या. तुमच्याकडे भरपूर जर कधी तुम्हाला सांगितलं या पार्टला काय म्हणतात, तर तुम्ही सांगाल की सर हा पार्ट आहे स्टमक. नाही, या पार्टला म्हणतात ॲब्डॉमिन. ॲब्डॉमिन म्हणजे जिथे तुमची चेस्ट संपते आणि जिथून पुढे कंबर सुरू होते. ओके, वेस्ट सुरू होते, त्याच्यामधला सगळा पार्ट असतो, त्याला म्हणतात ॲब्डॉमिन, नॉट अ स्टमक. स्टमक इज अ पार्ट ऑफ ॲब्डॉमिन. या पूर्ण ॲब्डॉमिनचा फक्त एवढा पार्ट आहे आपला स्टमक. ओके, आता हे सोडलं तर याच्यासोबतच तुम्हाला की या पार्टला काय म्हणतात, ज्याला आपण मराठीमध्ये जबडा म्हणतो, त्याला म्हणतात जॉ. ओके, आता हे तर सर्व काय झालेलं आहे. त्यासोबतच आपला जो पाठणीचा कणा आहे, ज्याला आपण मनका म्हणतो, त्याला काय म्हणतात? बॅकबोन. खूप इझिएस्ट थिंग्स आहेत, पण खूप इम्पॉर्टंट सुद्धा आहेत. तुमचे की कोण मला सांगू शकेल की आपली जी बेंबी असते त्याला काय म्हणतात? लहान बाळाची बेंबी तर तुम्ही पाहिलीच असेल, त्याला म्हणतात नेवल, म्हणजेच बेंबी. पण कॉमन किंवा बरेचदा इंग्लिशमध्ये बोलताना बेली बटन नावाने सुद्धा याला ओळखलं जातं. बघा, खूप नवीन आणि खूप इंटरेस्टिंग थिंग्स आहेत जे इंग्लिशमध्ये तुम्हाला या वर्ड्स शिकताना समजतील. त्यासोबतच आपल्या बॉडीमधले इयर, थ्रोट्स, लिप्स, चिन, चिन म्हणजे हनुवटी, ओके, चिक्स, असे बॉडी पार्ट्स सुद्धा तुम्हाला माहीतच आहे. पण तुमच्यापैकी कोण मला आपल्या लेग्सचे म्हणजे आपल्या फीटचे बॉडी पार्ट्स सांगतील? ओके, तर चला आपण ते पाहूया. बॉडी पार्ट्स ऑफ अवर फीट्स म्हणजे आपल्या पायाचे पार्ट्स. तुम्हाला माहित असेल की आपला जो घोटा असतो पायाचा, त्या घोट्याला काय म्हणतात? अँकल. ओके, म्हणून तर त्या घोट्यावर घालणाऱ्या मुलीची जी चेन असते, जी या घोट्यावर घालतात, जिला आपण मराठीमध्ये पैंजण म्हणतो, तिला सांगा बरं इंग्लिशमध्ये काय म्हणतात? या अँकल वरूनच नाव आहे बरं का. बघूया तुमच्यापैकी कोण कमेंट्स मध्ये सांगेल. ठीक आहे, आता हे जर सोडलं तर आपल्या पायाची जी बोट आहे त्याला काय म्हणतो आपण? टो, TOE, टो, पायाचे बोट. शिवाय आपल्या घोट्याच्या जर वर पाहिलं, आपल्या पायाची मागची बाजू, ओके, ज्याला आपण पोटरी म्हणतो, त्याला काय बरं म्हणतात? काफ, CALF. तर आपल्या पायाची पुढची बाजू, ओके, जिला आपण मराठीमध्ये नडगी म्हणतो, तिला काय बरं म्हणत असतील? नडगीला शिन, SHIN, शिन. ओके, याच्यासोबतच बाळांनो आपला गुडघा जो आहे त्याला आपण म्हणतो नी, म्हणजे गुडघा. तर मांडे जे आहेत त्यांना म्हणतो आपण थाय. असे बरेचसे बॉडी पार्ट्स आपल्या फीट मध्ये सुद्धा येतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तो म्हणजे हिल. हिलचा अर्थ आहे टाच. ओके, तर बरेचसे बॉडी पार्ट्स म्हणजे बेसिक मधला फर्स्ट टॉपिक आपण आता या वर्ड्स मध्ये लर्न केला. आता आपण लर्न करणार आहोत
टॉपिक नंबर 2 किंवा सर टॉपिक नंबर 1 वर्ड होता, पण टॉपिक नंबर 2 काय आहे? टॉपिक नंबर 2 ऑल्सो वर्ड्स, बट इट्स नॉट अवर बॉडी पार्ट्स. सो वर्ड 2. मग आता ह्यामध्ये कोणते वर्ड्स येतात? यामध्ये एक मिनिमम 58 to 60 वर्ड्स येतात. किंवा सर हे वर्ड्स कोणते? आपण आपल्या बॉडीबद्दल तर शिकतो, पण जेव्हा सुद्धा आपण समाजामध्ये सोसायटीमध्ये बाहेर पडतो त्यावेळेस आपण काय लर्न करतो? एखाद्याला आपण त्याच्या हुद्द्यावरून म्हणजे त्याने कमवलेल्या त्याच्या आयुष्याच्या कमाईवरून ओळखतो. किंवा सर म्हणजे एक कॉमन थिंग, तुम्ही ज्यावेळेस सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाता तेव्हा तिथे समोर असणाऱ्या माणसाला तुम्ही काय म्हणता? डॉक्टर. स्कूलमध्ये जाता टीचर, बसमध्ये जाता कंडक्टर, व्हेकल्समधून जाता ड्रायव्हर. मला सांगा एरोप्लेनमधून जर तुम्ही गेला तर पायलट. ओके, असे भरपूर सारे प्रोफेशनल वर्ड्स आहेत आणि हे प्रोफेशनल वर्ड्स आपण लर्न करणार आहोत. वर्ड्स 2 टॉपिक नंबर 2. आता या टॉपिक नंबर 2 मध्ये येणारे कुठले कुठले आहेत वर्ड्स? तर तुम्हाला सांगतो असे प्रोफेशनल वर्ड्स जवळजवळ 60 आहेत, 60. ओके, ज्यामध्ये येतात चित्र काढणारा ज्याला आपण म्हणतो पेंटर. ओके, दात चेक करणारा दातांचा डॉक्टर डेंटिस्ट. त्यासोबतच डॉक्टर, एखादा गुन्हा शोधणारा डिटेक्टिव्ह. मला सांगा की या सगळ्यांसोबत नृत्य करणारा नर्तक, मराठीमध्ये म्हणतो त्याला, इंग्लिशमध्ये तुम्ही ॲज अ प्रोफेशनल काय म्हणता? डान्सर. डान्स शिकवणारा कोरिओग्राफर. ओके, यासोबतच साफसफाई कामगार. बरेचदा आपण म्हणतो झाडूवाला किंवा कचरेवाला, नाही, ते साफसफाई करतात, समृद्धी आणतात. मग तुम्ही त्यांना काय बोलाल? स्वीपर. ओके, इट्स अ स्वीपर. त्यानंतर शेती करणारा फार्मर, देवांची पूजा करणारा पुजारी, मराठीमध्ये म्हणतात. इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? प्रिस्ट. PRIST, प्रिस्ट. याच्यानंतर आहे नळ दुरुस्ती करणारा किंवा पाण्याच्या पाईपलाईनचं काम करणारा प्लंबर. ओके, त्यानंतर एक वर्ड मगाशी जो आईज मध्ये गेला होता तोच वर्ड इथे सुद्धा आहे. आपण म्हणतो शिक्षा घेणारा, शिष्य. तुम्ही त्याला म्हणता स्टुडंट, पण नाही, ऍक्च्युली इंग्लिश लँग्वेजमध्ये त्याला एक सेपरेट वर्ड आहे, तो आहे प्युपिल. दॅट मीन्स शिष्य. ओके, या सगळ्यांसोबतच तुमच्यापर्यंत लेटर्स म्हणजे पत्र पोहोचवणारा पोस्टमन. त्यानंतर गाणं गाणारा सिंगर. आपल्या शरीराची स्किन किंवा त्वचा फाडून उपचार करणारा, चिरफाड करून उपचार करणारा, याला डॉक्टर म्हणत नाही, त्यांना म्हणतात सर्जन. बघा, डॉक्टर्स मध्ये सुद्धा एवढे प्रकार पडतात. तुम्हाला तर माहीतच असतील, हार्ट स्पेशलिस्ट जे असतात त्यांना कार्डिओलॉजिस्ट म्हणतात, स्किन स्पेशलिस्ट असतात त्यांना डर्मेटोलॉजिस्ट म्हणतात. ओके, असे प्रत्येक डॉक्टर्स या फील्डमध्ये सुद्धा डिफरंट नेम्स आहेत, डिफरंट प्रोफेशन्स आहेत. द इम्पॉर्टंट थिंग इज व्हॉट यू हॅव टू नो अबाउट इट. तुम्हाला त्याबद्दल माहिती पाहिजे की वर्ड्स कोणते आहेत, तर त्याचं प्रोफेशन कोणतं आहे. असे भरपूर प्रोफेशन्स आहेत ज्यामध्ये गार्ड आहे, इलेक्ट्रिशियन आहे, फायरमॅन आहे, फिशरमॅन आहे, कुक आहे, बार्बर आहे. तुम्ही हेअर सलूनमध्ये गेला तर हे सलूनमध्ये जे पण तुमच्या समोर असतात की जे तुमचे छान हेअर कट करतात, तुम्ही त्यांना काय बरं म्हणाल? केस कापणार, केसवाला असं म्हणाल का? दाढीवाला असं म्हणाल का? नाही, मग तुम्ही त्याला काय म्हणाल? बार्बर. ओके, इज अ बार्बर. मग तुम्ही त्याचं नावही तसं शिकवू शकता. बार्बर एक पदवी आहे, एक प्रोफेशन आहे. जस्ट लाईक दॅट, ज्यावेळेस सुद्धा तुम्ही बाहेरनो एखाद्या वेळेस नॉनव्हेज किंवा मटन, चिकन आणायला गेला तर तुम्ही त्या पर्सनला, त्या प्रोफेशनला काय नावाने हात माराल? मटनवाला, चिकनवाला? नाही, असं नाही. त्यासाठी सुद्धा इंग्लिशमध्ये एक वर्ड आहे, बचर किंवा बुचर म्हणतात त्याला, BUTCHER. ओके, बुचर. आता याला आपण कसाई पण म्हणू शकतो हिंदीसारख्या वर्ड्समध्ये. नंतर तुम्ही बरेचदा किराणा माल आणायला जाता, जनरल स्टोर्समध्ये जाता, त्यांचं एक प्रोफेशन आहे, त्यांनाही काही नाव ओळखलं जातं, जसं की शॉपकीपर. ओके, ठीक आहे. आता बरेचसे पॉईंट्स मी तुमचे इथे कव्हर केले अबाउट प्रोफेशन्स, पण अजून भरपूर सारे असे प्रोफेशन्स आहेत की जे आपल्या डोळ्यासमोर येणं गरजेचं आहे.
बघूया बरं कमेंट्समध्ये मी सांगितलेले सोडून अजून कोणते नवीन प्रोफेशन्स तुम्ही मला सांगताय. लेट्स सी. बघूया आपण सगळेजण एकत्र मिळून लर्न करूया आणि सगळेजण एकत्र मिळून नवीन प्रोफेशन्स ओपन करूया. ओके, तर चला आता आपण नेक्स्ट पॉईंट पाहू. एक गंमत मला तुम्हाला सांगावीशी वाटते. मी परवा मेडिकलमध्ये गेलेलो होतो आणि मी मित्राला जाताना म्हणलो की चल मला जायचंय मेडिकलमध्ये. तर त्याचं उत्तर काय होतं, अरे पण तो मेडिकलवाला असेल का चालू. मग याच्यामध्ये मेन पॉईंट इज वॉट की मेडिकलवाला हे काय प्रोफेशन आहे का? नाहीये. मेडिकलवाला हे प्रोफेशन आहे, त्याला एक प्रोफेशनल वर्ड आहे, इट इज केमिस्ट. ओके, मग तुम्ही त्याला म्हणू शकता की मराठीमध्ये सुद्धा तुम्ही स्टार्टिंगला एक वर्ड पासून तर सुरुवात करा. तुमच्या मराठी वाक्यामध्ये इंग्लिशला एक जागा द्या, केमिस्ट असेल का सुरू किंवा केमिस्ट असेल का अवेलेबल असं आपण बोलू शकतो. तुमच्यासमोर एखादा जवान, ओके, जो आर्मी मधून आलेला आहे, तर तुम्ही त्याला काय म्हणाल? फौजी. हा ठीक आहे, तो फौजी आहे, पण त्याला एक प्रोफेशनल वर्ड आहे, सोल्जर, मेजर. ओके, तुम्ही त्यांना त्या नावाने बोलवू शकता, ही इज अ सोल्जर किंवा तो सोल्जर आहे रे. तुम्ही त्यांचे नंबरही सेव्ह करू शकता, अतुल सोल्जर, अनिकेत सोल्जर. ओके, आता नेक्स्ट तुम्हाला जर का मी सांगायचं झालं याच्यामध्ये काही अजून पण न्यू वर्ड्स आहेत. मला सांगा, आपण शूज ज्यांच्याकडून घेतो किंवा शूज तयार कोण करतात, काही सँडल तयार करतात आपल्यासाठी, आपण त्यांना काय म्हणतो? आपल्या मराठी लँग्वेजमध्ये आपण त्यांना त्यांच्या प्रोफेशनला चांभार म्हणतो, पण त्यांना सुद्धा इंग्लिशमध्ये एक प्रोफेशनल वर्ड आहे, तो आहे कॉबलर, COBBLER, कॉबलर. शिवाय आपण ज्योतिषांकडे जातो, आपलं छान भविष्य पाहतो, त्यांना काय म्हणतात? ॲस्ट्रोलॉजर. आणि जे ह्या स्पेसमध्ये जातात, जे ग्रहांचा अभ्यास करतात किंवा त्याच्यामध्ये जाऊन लर्न करतात, जसं की सुनीता विल्यम्स, त्यांना काय म्हणतात? ॲस्ट्रोनट. ओके, सोबतच गाणं म्हणणाऱ्या गायकाला तुम्ही काय म्हणाल? सिंगर. पण संगीत तयार करणाऱ्याला काय म्हणाल तुम्ही? त्याला पण सिंगर नाही, म्युझिशियन. ओके, असेच भरपूर सारे वर्ड्स आहेत ज्यामध्ये नन आहे, पुजारी, किंवा याच्यामध्ये मोठ्या मठामध्ये जोगती जी काम करते तिला नन म्हणतात. लॉयर आहे, कारपेंटर आहेत, बँक क्लर्क आहेत, आर्टिस्ट आहेत, एअर हॉस्टेस आहेत. ओके, असे भरपूर सारे प्रोफेशन्स आहेत आणि नक्कीच तुम्ही ते कमेंट्स मध्ये कराल. येस, तर आता आपण लर्न करूया टॉपिक नंबर 3. आता आपला जो टॉपिक नंबर 3 आहे, हा टॉपिक नंबर 3 वर्ड्स वरून नसून तो आहे सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक. तुम्हाला असं नक्की आता असला कोणता टॉपिक शिकवणार आहे? कोणत्याही इंग्लिशचा किंवा कुठल्याही लँग्वेजचा फेज असतो, तो म्हणजे ग्रामर. मग मेन टॉपिकला आता आपण येतोय. वर्ड्स तर मी तुम्हाला 2 टाइपचे शिकवले, ते प्रोफेशन्स आहेत, बॉडी पार्ट्स आहेत. आता आपण लर्न करतोय टॉपिक नंबर 3, ज्याचं नाव आहे ग्रामर. मला सांगा, ग्रामर मधला सर्वात बेस कोण येतो? तर तो येतो प्रोनाउन्स. आपण आपल्या दररोजच्या भाषेमध्ये सगळ्यांना सारखं नावाने म्हणत नाही. जसं मी एखादी स्टोरी सुरू केली की आज दीपक आज मला भेटायला आलेला होता, तो मला असं म्हणला की त्याने ते काम केलं, मग तो तिथे गेला, तिथे गेल्यानंतर त्याने त्याला हाक मारली, ती दोघे जण एकमेकांशी बोलू लागले आणि ते दोघे जण हळूहळू आपापल्या घरी गेले. म्हणजे या पूर्ण 4 ते 5 वाक्यांमध्ये दीपक हे नाव मी फक्त एकदाच घेतलं आणि नंतर त्याच्यासाठी मी तो, त्याने, ते हे शब्द वापरले. या शब्दाला काय बरं म्हणतात? प्रोनाउन्स. ओके, सो आपल्या इंग्लिशचा सगळ्यात बेस किंवा सगळ्यात पहिला वर्ड जो येतो त्याला आपण म्हणतो प्रोनाउन्स. मग आपण ग्रामर मधला फर्स्ट पॉइंट लर्न करतोय, ज्याला आपण म्हणूया प्रोनाउन्स. प्रोनाउन्स हा माझ्यासाठी खूप आवडीचा पॉइंट राहिलेला आहे आणि तो तुम्हाला वाक्य सुरू करायला मदत करतो. याला सब्जेक्ट पण म्हणतात किंवा याला वाक्याचा मेन कर्ता पण म्हणतात. मग चला आपण लर्न करूया अबाउट प्रोनाउन्स. प्रोनाउन मध्ये सर्वात पहिला येतो आय, म्हणजेच मी. तो वाक्यामध्ये किंवा आपल्या ग्रामर मध्ये जरी पहिला येत असला तरी आपल्या आयुष्यात पहिला नाही आला पाहिजे. जिथे मी येतो, माझा येतो, मीपणा येतो, तिथे मात्र आपण हरतो.
आपल्याला एकमेकांना हेल्प करायचे, आपले हे इंग्लिशचं नॉलेज सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे, एकमेकांसोबत इंग्लिश बोलायचे. लक्षात घ्या, आपली मराठी भाषा ही तर सर्वात सुंदर भाषा आहे, पण एक बिझनेस लँग्वेज म्हणून आपल्याला इंग्लिश लर्न करायचे, जी तुम्हाला प्रोफेशनली सर्वात हाय लेवलला घेऊन जाईल. ॲज अ स्टँडर्ड सुद्धा तुमचा मेंटेन राहील. आणि अनदर थिंग, तुम्ही आयुष्यात खूप नवीन शिकाल. ओके, तर चला, पुढचा प्रोनाउन आहे तो आहे वी. मी 2 टाईपचे तुम्हाला वर्ड्स देणार आहे. एक आहे सिंग्युलर, दुसरे आहेत प्लुरल, म्हणजे एकवचनी, अनेकवचनी. ओके, आता आय म्हणजे मी, मग वी म्हणजे काय बरं येईल? आम्ही. ओके नाही, मला काय काय जण म्हणतात मग वी म्हणजे सगळे जणांना आम्ही हा शब्द वापरतो, पण जर आपण हा शब्द असेल तर आपण सगळेजण महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊया, आपण सगळेजण आपल्या भारताला पुढे घेऊन जाऊया. ते आपणला कुठलं आहे? वी सेल करेक्ट. अजून एक वर्ड आहे, बघूया बरं तुमच्यापैकी कोण सांगतोय तो. ठीक आहे, चला, जास्त पण मी तुम्हाला त्रास देणार नाही. तो वर्ड आहे अस. US, अस म्हणजे आपण. ठीक आहे, एनिवेज, आता नेक्स्ट पॉइंट येतोय सर, तो म्हणजेच कोणता? यू. यू सिंग्युलरली पण यूज करू शकतो आणि प्लुरली पण यूज करू शकतो. मोस्टली त्याचे हेल्पिंग वर्ब जे येतात ते प्लुरल मध्ये येतात, म्हणून मग यू मी प्लुरल साईडला लिहितो. तू आणि तुम्ही या दोघांसाठी तुम्ही यू यूज करू शकता. आता सिंगल मध्ये कुठले शब्द राहिले? ही, HE, शी, SHE, इट. आता ही कोणासाठी वापराल? तो, शी, ती, आणि इट, ते. तुम्हाला सर ते म्हणजे नेमकं कोण? तर खूप छान गंमत आहे बाळांनो. इथे इट हे तुम्ही कुठल्याही निर्जीव गोष्टींसाठी वापरू शकता. म्हणजे सर निर्जीव म्हणजे काय? इट इज बोर्ड, इट इज मार्कर, इट इज वॉच, इट इज चेअर, इट इज टेबल, इट इज टॅब, इट इज मोबाईल अँड ऑल ऑफ दॅट थिंग. या सगळ्या गोष्टी तुम्ही इट वापरता, म्हणजेच काहीतरी या निर्जीव गोष्टी. पण प्राणी, वनस्पती या गोष्टींसाठी सुद्धा इटच वापरतात. इट इज मँगो ट्री, इट इज माय डॉग, इट इज माय पिकॉक, इट इज माय हेन. तीच ती माझी कोंबडी जी खूप टेस्टी आहे. एनिवेज, तर अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही इट वापरू शकता. कोंबडी मी खात नाही, पण गोष्ट सोडून द्या. आता पुढचा एक नेक्स्ट पॉइंट राहतोय, लास्ट वर्ड बट नॉट द लीस्ट. तो म्हणजेच कोणता आहे? दे. आता दे ला सुद्धा ते वापरतात, पण कुठला? जिथे सुद्धा तुम्हाला ग्रुप दिसून येईल. म्हणजे दे आर फुटबॉल प्लेयर्स, तो ग्रुप आहे फुटबॉल प्लेयर्सचा. दे आर क्रिकेटर्स, दे आर स्टुडंट्स, दे आर ancestors. एखाद्या ग्रुपला आपण दे वापरतो, म्हणजेच ते, पण अनेक वचनीमध्ये. हे आहेत सगळे प्रोनाउन्स. आपल्या इथून पुढे जेवढे सुद्धा कुठले सेंटेन्स एकमेकांशी बोलायचे, वाक्य बोलायचे, ते आपण याच प्रोनाउन्स पासून सुरू करतो. ओके, ज्या प्रोनाउन्स मध्ये आय, ही, शी, इट, वी, यू आणि दे हे प्रोनाउन्स येतात. ओके, ज्यामध्ये सिंग्युलर आणि प्लुरल असे वर्ड्स पडतात. यांच्यासोबतच आपण वाक्याची सुरुवात नावाने सुद्धा करतो, जसं की वेदांत. शी मध्ये तुम्ही बोलू शकता एखादं सिद्धी. ओके, हे पण तुम्ही नाव यूज करू शकता आणि तुम्ही तुमचं सेंटेन्स तयार करू शकता. अशा प्रकारे आपला टॉपिक नंबर 3 की ज्याला आपण म्हणतो प्रोनाउन्स कंप्लीट झालेला आहे. याचा सुद्धा मी तुम्हाला एक होमवर्क देतो. ते म्हणजेच काय, तुम्ही या प्रोनाउन्स वरून ऍटलीस्ट ईच प्रोनाउन वरून 3 to 4 सेंटेन्स लर्न करायचे, शोधायचे, लिहायचे आहेत आणि स्वतःच्या मनाने तयार पण करायचे. बघूया बरं तुम्ही किती तयार करू शकताय. थोडके मोठे करा, पण स्वतःच्या मनाने करा. एक पाऊल तर उचला आपल्या या पहिल्या दिवशीच्या लेक्चर. ओके,
आता आपले 3 टॉपिक आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये कव्हर झालेतच. आता आपण पाहूया टॉपिक नंबर 4. ओके, तर चला पाहूया. तर आता आपण लर्न करतोय टॉपिक नंबर 4. ओके, टॉपिक नंबर 4 ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण लर्न करतोय वर्ड्स. तर हे वर्ड्स आहे 3, म्हणजे वर्डची फेज आहे आपली 3rd. आता वर्डच्या 3rd फेज मध्ये काय बरं मी तुम्हाला शिकवणार आहे, तर मेन अँड मोस्ट इम्पॉर्टंट थीम ज्याला आपण म्हणतो वर्ब, आणि माझ्यासाठी खूप 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 आवडीची गोष्ट आहे. वर्ब्स म्हणजेच काय, तर ज्याच्यामध्ये येतात ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी मराठीमध्ये आपण म्हणूया कृती. ओके, कृती म्हणजेच ऍक्शन. ज्याच्यात एखादी गोष्ट ऍक्शन करते ना, दॅट मीन्स ती जिवंत आहे असं मी म्हणतो. एखादी शांत बसणारी गोष्ट, एखाद्यावर पडलेली गोष्ट जिवंत नसते. म्हणून आपल्या लाईफमध्ये जेवढी जास्त आपण ऍक्शन करू तेवढे आपण जिवंत आहोत. मग या जिवंतपणा दाखवण्यासाठी कोणते वर्ड्स आहेत ज्याच्यातून ऍक्शन दिसून येते? खूप खूप इझिएस्ट वर्ड्स आहेत. पण भरपूर सारे वर्ड्स आपल्या डे टू लाईफ मध्ये माहिती असतात, आपण वाचतो, पण आपण वापरत नाही. लक्षात घ्या, इंग्लिशची जी अशी गोष्ट आहे ती तुमच्या 4 इंद्रियांवर चालते. तुमचे डोळे, तुमचे टंग, त्यानंतर तुमचे इयर म्हणजे कान, आणि तुमचा टच, तुमचा हात. ज्यावेळेस तुम्ही इंग्लिश हाताखालून जाल तर तुमचा हात यूज करतो, डोळ्याकडून जाईल तर तुमचे डोळे इंग्लिश यूज करतात किंवा ग्रहण करतात. जसे तुमच्या कानावर पडेल तर तुमचे कान ते इंग्लिश ऍब्सॉर्ब करतात, आणि जसे तुमच्या जिभेवर नाचेल तेव्हा ती तुम्हाला इंग्लिश येऊ लागते. या 4 इंद्रियावर तुमची इंग्लिश 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 केली पाहिजे, तेव्हा नक्कीच तुम्हाला इंग्लिश येईल. बाकी तुझ्या प्रामाणिक कष्टाला यश देण्यासाठी साक्षात सरस्वती आणि श्री वक्रतुंड गणपती तर आहेच. बरं, आता हे ऍक्शन वर्ड्स जर का आपण पाहायला गेलो की ज्याला आपण वर्ब्स म्हणतात. ओके, लक्षात घ्या, ऍक्शन वर्ड्सला वर्ब्स म्हटले जातात. जसं की मी तुमच्याशी बोलतोय, बोलणे, टॉक, सांगणे, से, विचारणे, आस्क, हे सगळे वर्ब आहेत. ओके, पाहणे, वॉच, घुरणे म्हणजे एखाद्याच्यावर लक्ष लावून बघत बसणे, स्टेअर, दाखवणे, सी, शो, हे सगळे ऍक्शन वर्ड्स आहेत. यासोबतच तुम्हाला माहितीये हवा फुंकणे, ब्लो. परत एका ठिकाणी एखादी गोष्ट सपोज तुम्ही तोडत असाल, ब्रेक, कापत असाल, कट, आंघोळ करत असाल, ज्या गोष्टीच्या नावात घोळ असतो ती गोष्ट करायची नसते, पण ठीक आहे, आंघोळ तर सगळेजणच करतात. तर त्यासाठी कुठला इंग्लिश वर्ड आहे? बाथ. भरपूर जण म्हणतात शॉवर, नाही, तो आंघोळीसाठी नाही. ओके, काय काय जण म्हणतात वॉश, तो धुण्याचा आहे, आपण धुत नाही, आपल्याला आपण आंघोळ करतो, बाथ. ओके, त्यासोबतच आहे एखादी गोष्ट तोडणे, ब्रेक. त्यानंतर मग क्रॉल. क्रॉल म्हणजेच काय? रांगणी. लहान बाळ क्रॉल करतं. काय काय वेळेस मोठी माणसं सुद्धा क्रॉल करतात लहान मुलांसोबत गंमत करण्यासाठी. त्याच्यानंतर आहे एखादी गोष्ट वाहून घेऊन जाणे, कॅरी करणे. म्हणून तर आपण भाजी वाहून घेऊन जातो ज्या पिशवीमध्ये तिला म्हणतात कॅरी बॅग. तर ट्रकला म्हणतात कॅरियर. गुड्स कॅरियर. गुड्स म्हणजेच वस्तू वाहून घेऊन जाणारा, गुड्स कॅरियर. ओके, मला पण लहानपणी ट्रकवर बसल्याचा प्रश्न पडायचा, गुड्स कॅरियर म्हणजे काय? हा चांगला कॅरियर आहे. पण नक्की याचा अर्थ काय? गुड्स चालत आहे, वस्तू, कॅरियर चालत आहे, वाहून घेऊन जाणारा, वस्तू वाहून घेऊन जाणारा. त्यानंतर आहे हँग, म्हणजे लटकवणे, अडकवणे. आपण हँगर म्हणतो की नाही? हँगर हा शब्द कशातून आला? हँगरला आपण आपले कपडे लटकवतो, अडकवतो, हँग. ओके, त्याच्यासोबतच डायव्ह, सूर मारणे. आपण गावाला म्हणतो सुळका मारणे, डायव्ह. डॉल्फिन काय करतात? डायव्ह मारतात. किंवा बगळा मासे पकडण्यासाठी काय मारतो? डायव्ह मारतो. ओके, यासोबतच ड्रिप, थेंब थेंब सोडणे. ओके, ड्रॉन, पाण्यामध्ये बुडणे. असे भरपूर वर्ड्स आहेत. आईस्क्रीम खातात का? नाही, आईस्क्रीम लीक करतात, LICK, लीक करणे. त्यानंतर लाय, LIE, लाय, चालत आहे पडणे, आडवे होणे. आपण बरेचदा म्हणतो आपण मी झोपलोय, नाही. स्लीप, नाही, आडवे होण्याला स्लीप नाही म्हणत,
स्लीप म्हणजे आपली झोप लागणे. पण नुसतंच आपण बरेचदा असं गप्पा मारत आडवे पडतो, जरा विचार करत आडवे पडतो, तुमचे काही जण गेम खेळत आडवे पडतात, कसे का असे ना आडवे पडतात. तर हे आडवे पडलेलं काय म्हणतात? लाय. आय लाय ऑन अ बेड. ओके, असे तुम्ही वर्ड्स यूज करू शकता ज्यामध्ये पुल खेचणे, पुश ढकलणे, असे भरपूर सारे ऍक्शन वर्ड्स आहेत की जे मला खूप आवडतात. असे जवळजवळ 100 मोर दॅन 100 ऍक्शन वर्ड्स आहेत. लेट्स सी, मी सांगितले सोडून अजून तुम्ही कोणते ऍक्शन वर्ड सांगताय. तर मी काय काम करतो की आज आपल्या एवढ्या पूर्ण पॉइंटमध्ये, आपल्या या फर्स्ट सेशनमध्ये, फर्स्ट फेजमध्ये आपण 4 टॉपिक लर्न केले. एक ऑनलाईन सेशन सुरू आहे किंवा एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी फक्त एकतर्फी बोलू शकतो तुमच्याशी, ज्यांना पॉसिबल नाही एवढ्या लांबून माझ्याकडे येणे किंवा ऑफलाईन लेक्चर हे करणे, ते हे यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहू शकता. पण तरीही तुम्हाला माझ्याशी गप्पा मारायच्या असल्या, इंग्लिशची प्रॅक्टिकल्स घ्यायचे असते ज्यामध्ये मी तुमच्याशी कन्व्हर्सेशन करेन, तुमचे वीक पॉईंट्स, तुमच्यातले असणारे निगेटिव्ह पॉईंट्स मी कव्हर करेन आणि ते कव्हर करून तुम्हाला अजून पॉझिटिव्हली विथ द डॅड इंग्लिश कसं बोलायचं हे शिकवेन. यासाठी आपले ऑनलाईन लेक्चर सुद्धा अवेलेबल होणार आहेत. यासाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर ऑनलाईन लेक्चरसाठी तुमची सीट बुक करा. यामध्ये फक्त 20 नंबर्स इम्प्रूव्ह होणार आहेत. ओके, तर चालेल, भेटूया लवकरच पुढच्या लेक्चरसाठी. थँक्यू. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची जी घंटा आहे ती मला नक्कीच दाबा. थँक्यू.